पुणे विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा। हल्ल्याला सरकारच जबाबदार, प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप। हल्ल्याशी पक्षाचा काही एक संबंध नाही, मंत्री बावनकुळेंचं स्पष्टीकरण। आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई करणार, प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार यांची माहिती। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप, तर घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक, सरकारनं हल्ला घडवल्याचं म्हणत हल्लेखोरांवर मोका लावण्याची मराठा कार्यकर्त्यांची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ऑगस्टमध्ये सुनावणी, तर याच वर्षी निकाल लागणार, स्थानिक निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची सिब्बल यांची मागणी। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर, उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष, राज ठाकरे इगतपुरीकडे रवाना। राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार, मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप, वरळीमधील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। सगळेच उघडे फिरतायत, सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या, अनिल परब यांची टीका, तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव, शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर जल्लोष। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी महाराष्ट्र पिंजून काढणार, निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ऍक्टिव्ह मोडवर, आजपासून पुढील 6 दिवस भाजपाच्या बैठका, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन। अजित पवारांकडून पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना, तर देवेंद्रजींचंही पुण्यावर लक्ष, अमृता फडणवीसांचं विधान। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघर्षाची चिन्ह, शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, महामार्गासाठी जमीन घेण्याची मागणी। राज्यभरातील परमिट रूम्स आणि बार आज बंद, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कामध्ये वाढ केल्यानं बंदची हाक। खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये 3 पटीने वाढ, नारळाच्या उत्पादनामध्ये 40% घट झाल्यामुळे तेलाचे दर महागले। राजस्थानमधील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्येही पावसाचा हाहाकार।